मालवणातून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी आता मालवणमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आज दुपारच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा जो राजकोट किल्ल्यामध्ये होता तो कोसळला होता आणि या प्रकरणी विरोधकांनी या पुतळ्याच्या कामावरती प्रश्न उपस्थित केलेले होते। कंत्राटदाराची चौकशी करण्याची मागणी केलेली होती आणि त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आता मालवणमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। उमेश बुचडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। उमेश, हा गुन्हा नेमका कुणा विरोधात जाहीर झालाय, कुणा विरोधात दाखल झालेला आहे आणि कुणाकुणाची नावं आहेत यामध्ये? निश्चितच जो दुपारी जी घटना घडली सिंधुदुर्गामध्ये मालवण राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्यानंतर सर्वच ठिकाणी सिंधुदुर्गामध्ये तीव्र भावना व्यक्त होत आहे। त्याच अनुषंगाने ताबडतोब पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री हे रवींद्र चव्हाण हे सिंधुदुर्गामध्ये दाखल झाले। त्यांनी पुतळ्याच्या ठिकाणी जिथे राजकोट ठिकाणी भेट दिली, पाहणी केली, सर्व अधिकाऱ्यांना विचारलं नेमकं कारण काय आणि त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने ह्याच्या संबंधात माहिती घेतली तर ह्याचं जे समजा तिथे नटबोल्ट होते ते गंजलेले होते आणि त्या संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने नेव्हीला हे कळवलं होतं पत्र देऊन असं देखील सांगितलं आणि त्यानंतर ते पोलीस स्थानकात आले, इथे मालवण पोलीस स्थानकात आले आणि तिथे त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक आहेत त्यानंतर कलेक्टर यांची चर्चा केली, नेव्हीचे संबंधित अधिकारी त्यांची चर्चा केली आणि जे याच्याशी दोषी आहेत सार्वजनिक जे ठेकेदार असतील किंवा पुतळा उभारण्याचे सल्लागार मंडळ आहे त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे। पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं की आपण सध्या 2 तास ते ठाण मांडून आहेत या पोलीस स्थानकात मालवणमध्ये आणि त्यांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं आपल्याला चव्हाण यांनी सांगितलंय। एकंदरीत पण कुठेतरी सिंधुदुर्गामध्ये वातावरण तणावाचं बनतंय, कुठेतरी टाळ्या जाण्याचे होत आहेत, निषेध व्यक्त होतोय, एवढं मात्र या सिंधुदुर्गामध्ये होत आहे। निश्चित धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। तर पुतळा कोसळल्या प्रकरणी आता मालवणमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुढील कारवाई कशा पद्धतीने होते ही आपल्याला पाहावं लागणार आहे।